एक मोठी बातमी येते। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावामध्ये मोठा राडा झालाय। किरकोळ कारणातून 2 गटामध्ये जोरदार हाणामारी झाली। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नीला शिवीगाळ केल्यावरनं 2 गटात वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकासोबतच पोलिसांचा ताफा दाखल झालाय आणि आता परिस्थिती नियंत्रणात आणली जाते। गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावामध्ये जोरदार राडा झाला। किरकोळ कारणावरून 2 गटामध्ये झालेली हाणामारी आणि त्यावेळची काही दृश्य आहेत। पोलीस तिथे दाखल झाले। गुलाबराव पाटील यांच्या पत्नीला शिवीगाळ केल्यावरनं 2 गटात वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती। नितीन, कधी झालेला हा राडा आणि काय होती स्थिती? आत्ताचे अपडेट काय? आपण जर बघितलं तर रात्री 31 डिसेंबरचा हा सगळ्याकडे धामधूम सुरू असताना मात्र जळगावच्या धरणगाव तालुक्यामधील पाळधी गावामध्ये तणावपूर्ण या ठिकाणी शांतता बघायला मिळालेली आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाहनाच्या हॉर्नमुळे 2 गटामध्ये वाद होऊन तुफान दगडफेक झाली आहे आणि या ठिकाणी 2 गटामध्ये या ठिकाणी वाद झाल्यामुळे परिसरातील जे बस स्टँड परिसरातील जे दुकानं आहे 10 ते 12 दुकानं यांची जी जाळपोळ करण्यात आलेली आहे। घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी अग्निशामक बंब असतील, स्वतः पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी व संपूर्ण पोलीस फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि मध्यरात्रीच्या सुमारास या ठिकाणी दंगा नियंत्रक पथक प्राचारण केल्यानंतर या ठिकाणचं जर वातावरण बघितलं तर या ठिकाणी संचारबंदीचे आदेश देखील या ठिकाणी तात्काळ लागू करण्यात आलेले आहे। सध्याची परिस्थिती या ठिकाणी तणावाची असताना चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। 2 गटामध्ये म्हणजे मुस्लिम समाज बांधवांनी हिंदू समाज बांधवांच्या या ठिकाणी दगडफेक झाल्याचं या ठिकाणी निदर्शनात आलं। मात्र आता सध्याची जी परिस्थिती आहे ती आता कुठेतरी नियंत्रणात आलेली आहे आणि पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। नितीन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।